आई अगं काय चाललंय हे? तुझं काय चाललंय? धैर्य, मला वचन दे, हे घर सोडून तू नाही जाणार. काही झालं तरी आम्हाला सोडून तू नाही जाणार. सॉरी आई, पण माझ्या प्रोजेक्टसाठी, भाऊंच्या स्वप्नासाठी मला हे करावंच लागेल. अरे पण त्यासाठी घर सोडून जायची काय गरज आहे? विलास भास्कर आहेत ना रे. हे बघ, आपण काहीतरी चांगला मार्ग काढूया. जे काय करायचं ना तुम्हीच करा, आम्हाला याच्यात गृहीत धरूच नका. एक तर याच्या फालतू स्वप्नासाठी आम्ही कशाला त्रास करून घ्यायचा? ही प्रॉपर्टी ना रक्ताचं पाणी करून उभी केली आम्ही. ही अशी समाजसेवेसाठी उधळण्यात ना आम्हाला काहीच इंटरेस्ट नाही. करेक्ट बोलतोय भास्कर. ज्याला जे बरोबर वाटतं त्याने ते करावं. मी कुणाला कशासाठी फोर्स करत नाही, आणि माझ्यासाठी जे महत्वाचं आहे, मला त्यासाठी जे करावं लागेल ते मी करेलच. आणि तुमच्या प्रॉपर्टीतलाही हिस्सा मला द्या असं म्हणत नाहीये मी, कधी म्हणणारही नाही. मी माझ्या वाटेची प्रॉपर्टी विकतोय. आणि त्याचा जो काही परिणाम होईल ते मी आनंदाने सहन करेन. त्यासाठी मला रस्त्यावर जरी यायला लागलं तरी चालेल. याआधी प्रेमासाठी सगळं सोडणं म्हणजे काय असते ह्याचा अनुभव घेतलाय मी. त्यामुळे परत तसं जगणं अवघड नसेल माझ्यासाठी. काय चाललंय हे सगळं? विलास भास्कर, अरे काय बोलताय तुम्ही? अरे तुमचा भाऊ घर सोडून निघालाय रे. काहीच कसं वाटत नाहीये तुम्हाला? आई, ह्याला की नाही भिकेचे डोळे लागलेत, आणि ह्याच्या या असल्या डोळ्यापायी अख्खं घरदार भीक मागलोय. होय, तुझी काय इच्छा आहे? नाही, आणि मला कळत नाही, तू ह्याला समजवायचं सोडून आम्हाला का समजवते? हा मूर्खपणा करतोय ना, मग त्याला समजव की. आणि त्याला मूर्खपणा करायचंच असेल ना तर करू दे, त्याचं तो बोगल. होय, आम्ही आमचा काय स्टँड चेंज नाही करणार. हे दोघं धैर्यांना मुद्दाम एकटं पाडतायत, पण या सगळ्यात आईंना किती त्रास होतोय हे पण कसं समजत नाहीये. दादा, भास्कर, तुमचं जे काही मत असेल त्याबद्दल मला रिस्पेक्टच आहे.
मी तुम्हाला चुकीचं म्हणत नाहीये ना, कधी म्हणेन. पण तुम्हाला जर असं वाटत असेल की मी इथं थांबावं, तर सॉरी. धैर्य. आणि जर तुमची इच्छा अशी असेल की मी आणि सावीनं आत्ताच्या आत्ता घर सोडावं, तरी ठीक आहे. धैर्य. भाऊंबद्दल, त्यांच्या स्वप्नाबद्दल तुला एवढं वाटतंय, त्याचा आनंद आहे मला. पण माझ्याबद्दल काहीच वाटत नाहीये का रे तुला? डॉक्टरनी काय सांगितलं ऐकलं ना? मला टेन्शन घेऊ नका म्हणून सांगितलं रे. हे बघ, आपण यातनं काहीतरी मार्ग नक्की काढू. माझा ऐक, फक्त आजचा दिवस थांब इकडे. थांबशील ना? बोल ना धैर्य. अगं आई, पण मी तुमच्याशी बोलत नाहीये. हे बा, तुम्ही दोघे जा इकडनं. मला फक्त धैर्यशी बोलायचंय. जा तुम्ही. चल.